हळूहळू सापासारखं अंग झालं, कुजून मेरून टाकलं. कसं डवचिलं जायचं आणि पाया पडायचं. पाया पडलं आणि सांगितलं आता माझी चुकी होणार नाही असं तर सांगितलं. इकडे 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 हो इकडे बघ. माझं काय पण पडलेलं नाही. स्वप्नात तुझे येणार आहे. बरोबर आहे का? ऐक तर ऐक. त्या माणसाला दाखवतो ना रेकॉर्डिंग करून. तुला ऐकलं की ना? त्यांना सांगितलं का ती बरोबर कळतं. त्या सापाला तिकडे बोलवून घेत असते. तुला एकच सांगतो उपाय सांगतो. उपाय सांगतो. मग काय काय केलं त्या सापाला? काय शिव्या दिली नाहीस का? हा ऐक 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 ऐक. मला काय करायचं? मी बंद करायचं. तू म्हणला बंद करू तर लगेच बंद करतो. करू बंद. बरं हो ऐक. बंद केलं माझं काय चाललंय? माझं पण पडलं नाही. मी बघितलं असेल पण तू आधी त्या गावातल्या माणसाने का थांबतो आता काढू का नको सांग. आता तू किन्यान गेलेल्या मग त्यांना कसं काढणार आहे? हा ऐक. गावात एक माणूस होता काय. त्या माणसाने असाच एक रात्री संध्याकाळी साप मारला होता काय. संध्याकाळी मारूनच टाकला डायरेक्ट. हो की रात्रीचं ज्या टायमिंगला मारला होता त्याच टायमिंगला दुसऱ्या दिवशी साप त्यापाशी गेला काय. दुसऱ्या दिवशी गेला ते डायरेक्ट स्वप्नात आला आणि स्वप्नात आला का डायरेक्ट त्याला चावला. माणूस मेलं नाही. माणूस हळूहळू हळूहळू त्या माणसाला सापासारखा आकार यायला लागला. पुन्हा ती माणूस हळूहळू हळूहळू कुजून मरून गेलं. असं असतंय. मग आणि एक माणसाला पण असा चावला होता काय. तुला माहीत आहे मी व्हिडिओ पण येतोय का नाही. तर त्या माणसाला मी त्यांचं नाव सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं ते जी केलंय ना त्या सापाला डवचिलंय ना तू तर मारलेला पण नाहीच. नुसतं डवचिलत जायचं आणि पाया पडायचं. पाया पडलं आणि सांगितलं आता माझी चुकी होणार नाही असं तर सांगितलं का लगेच माफ करते. हा सापाच्या कुणाच्या येड्या बो. आता बघ आता डवचिलच म्हणल्यावर पाया तर पडावं लागते. बरोबर आहे का? कशाला मारतय ते आता बोळात गेला असेल. बोळात ना ऐकायला तरी येतंय ना. मी तिकडं असलो तरी तुला ऐकू येत असते का नाही? मी झाडा महागा असलो मी दिसत नसतो तरी ऐकू येतं का नाही? तसं ती बोळात गेलेला असला तरी तुला तुझं ऐकू जात असते बोललेलं. कळालं का? बोलतो का त्याला? नाही बरोबर. अरे ऐक मला. हो इकडे तुला तिकडे माझ्याकडे तू चल जा. हा तिकडे तुला सांग. तिकडे बघ. आता काहीच करायचं नाही. तू साप उचलेलाच का नाही तू. हा तर हो नुसतं एकच काम करायचं. नुसतं इथं बसायचं आणि म्हणायचं माझ्याकडून चूक झाली मला माफ करा. माझ्या स्वप्नात माझ्या हातरुणात येऊ नका असं म्हणायचं. अहो आतापासून कधीच मी तुम्हाला डोबचिणार नाही असं म्हणलं की कधीच तुझ्याकडे येत आणि हळद कुंकू लावायचं. हो तिथं मी देतो तुला. आणि 2 उदबत्तीच्या गाड्या बिना जाळ लावायच्या असतात. जाळ लावला का तुला माहीत असेल सापाची जाळा भीत असते ती माहिती आहे का? हां कसं होतंय. मारला होता साप म्हणून तर मटन चिकन खायचं बंद केलं. तुला माहिती आहे का? करतो का तसं सांग. नाही तर माझं काय नाही. तुला तिकडं जायचं तिकडं जा. पुन्हा हाय बघायचं का? हो मी एका सापाला नुसतं शिवी दिली होती. हो हो मला किती मोठा वन पडला. हो
इथं बघ दात लागलाय गिन्यान गेलेल्या स्वप्नामध्ये मला दिसला होता. मी झोपीत मुताय उठलो तेव्हा माझ्या छातीवर बसला होता. मी असा मारायला गेलो का डायरेक्ट हातावर चिर लागली. मग आता बघतोच तू मारून टाकणार आहे सापाला का मग त्या सापाला म्हणणारेच मी आता काय करणार नाही, तुम्ही मला काय करू नका असं म्हणणार आहे. काय करणार आहे साप? त्याला मारलंच का होतं? काय त्याला मारलं. मी तुला मग नाही कहाणी सांगितली ती माणसाने मारून टाकलं रात्री येऊन त्याला मारलं. ते माहिती का हळूहळू बोट एक 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 निघून जातात, पुन्हा केस झडून जातात, तोंड उलायला लागते. म्हाताऱ्या माणसाचे असतात का पाया, म्हातारी माणसं त्यांचं अंग बघितलं असतील तसलं असते खराब, तसलं होतंय बघ मला मला काहीच करायचं नाही, फक्त मला सांगायचं आहे. तुला जर ऐकायचं असलं ऐक, नाही तर नको ऐकू बरं. मला कशाला चावून, मी डवचिलेलंच नाही. मी सोमवारी जन्मलोय सांगितलं, तू शनिवारी जन्मलात. सोमवारी जन्मलो म्हणून मला काहीच करत नसते. करतो का बघ, नाही तर राहू दे, माझं काय बन पण पडतो का पाया. ऐक 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 की ऐक. आता आपण सापाच्या लांब आलाव काय, सापाला काहीच ऐकू जात नाही काय. आता उगच तुला जर उगत नुसतं त्याला म्हणायचं मी आजपासून असं करणार नाही तसं करणार नाही, म्हणजे तुझ्या उगं स्वप्नात येत नाही काय नाही काही गरज आहे का. नुसतं बोलून टाकायचं. आपलं काय बंद पडलंय का, आपलं काय खायचं जाणार आहे का, काय जाणार आहे का. नुसतं म्हणायचं मी आजपासून तुम्हाला डोळची नाही काय नाही, लगेच यायचं पळून 2 उदबत्तीच्या काड्या हळद कुंकू तिथं लावून काय करायचं आपल्याला. चल बरं. लोक थांबलं तर हा तिथं थांबलं तर काय तिथंच थांबलं तर आपण थांब हो इकडे की इकडे. हा दाखवायचं नाही का त्यांना, दाखवायचं नाही. धरी हातात तरी येड्या ये. 2 मिनिट लागत नाही, चल लवकर इकडे. इथं नाही मागायचं, महाग घ्यायचं पण 60 रुपये 60 रुपये. इकडे ये ना. अरे ती पंडित होय, आवाज नाही आला, जाऊ द्या. हां तू म्हणतो माझ्यावरचा पाहायला. ऐक मी काय म्हणलोय तुला, मी कोणच्यावर जन्मलोय. ऐक इकडे एकदा इकडे. बर माझा दोस्त आहेच का नाही. बरं सोप्पा उपाय ये. सोप्पा उपाय म्हणलंय ना. बरं इकडे बरं चालू केली की सेकंद वाटत. तुला जर म्हणलं आमच्या घरी उडून गेले तर तू मारशील का नाही का. बघितल्याशिवाय कसं म्हणजे उडून गेले नाही का. तुला जर आमच्या घराचा व्हिडिओ दाखवला आमच्या घर उडून गेले तुला खरं वाटत का उडून गेले. मग त्या पूजाऱ्याला सांगितलं आपण की आमच्या ह्या पोराने असं केलं तर त्याला खरं वाटेल का. खरं सांग. हा त्याला व्हिडिओ दाखवला तर